देशभरात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसत आहे। विशेषतः प्रेम प्रकरणाशी संबंधित गुन्हे होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। अशीच एक घटना मुझफ्फरमधून समोर आली आहे। बिहारच्या मुझफ्फरमध्ये एका हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे। मुलीच्या प्रेमविवाहामुळे संतापलेल्या वडिलांनी तिला आणि तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे वडील संतापले होते। आरोपीने मुलगी आणि जावई यांना कोणत्या तरी बहाण्याने घरी बोलवून घेतलं। दोघांनाही खोलीत बंद करून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला। मुलगी आणि तिच्या पतीने आरडाओरडा केला व कसाबसा आपला जीव वाचवला। या प्रयत्नात आरोपीची मुलगी गंभीर जखमी झाली। सध्या जखमी मुलीवर मुझफ्फर येथील SKMCH मध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार मुझफ्फर येथील मीनापूर पोलीस स्टेशन हद्दीतील वासुदेव छपरा गावात राहणाऱ्या जुहीने सोनू नावाच्या मुलासोबत पळून जाऊन लग्न केलं होतं। दोघांनी साधारण 6 महिन्यांपूर्वी कोचिंग क्लासमधून पळून जाऊन लग्न केलं होतं। दोघेही 6 महिन्यांपूर्वी कुटुंबियांपासून दूर राहत होते। लग्ना अगोदर दोघेही एकाच कोचिंग क्लासमध्ये शिकत होते। या दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले। मात्र दोघांची जात वेगळी असल्याने घरच्यांनी लग्नाला नकार दिला होता। पीडितेने सांगितले की तिच्या वडिलांनी तिला कागदपत्रे घेण्यासाठी घरी बोलवलं होतं। त्यामुळे रविवारी ती आपल्या पतीसह गावी गेली होती। मात्र वडिलांनी तिला व तिच्या पतीला एका खोलीत कोंडून धारदार शस्त्राने वार केले। या हल्ल्यात पीडित मुलगी जखमी झाली तर तिचा नवरा कसाबसा घराचा दरवाजा उघडून बाहेर पडला। त्याने आरडाओरडा केल्यानंतर गावकरी जमा झाले, त्यामुळे दोघांचा जीव वाचू शकला। सध्या जखमी मुलीवर मेडिकल OP पोलिसांच्या देखरेखीखाली SKMCH मध्ये उपचार सुरू आहेत। मुलीच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल असं मेडिकल OP प्रभारींनी सांगितलं। क्षुल्लक कारणावरून वादावादी होणं आणि त्यातून गंभीर गुन्हा घडण्याचं प्रमाण आजकाल वाढत चाललं आहे। मध्य प्रदेशात अशाच प्रकारची एक घटना घडली आहे। एका शिक्षकाने क्षुल्लक कारणावरून एका युवकावर चाकू हल्ला केला। या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एका शिक्षिका असलेल्या महिलेने युवकावर किरकोळ वादावरून चाकू हल्ला केला आहे। शाळेच्या परिसरात लावलेली कार काढायला सांगितल्याने ही महिला संतापली आणि तिनं रागाच्या भरात हे कृत्य केलं। पोलिसांनी शिक्षिका भारती मालवीय यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोतीपुरा मिडल स्कूल कॅम्प्समध्ये ही घटना घडली आहे। कार पार्किंगवरून झालेला वाद नंतर एवढा वाढला की या महिलेने गल्लीतील एका युवकाला मारहाण केली आणि रागाच्या भरात त्याच्या छातीत चाकू खुपसला। या घटनेतील पीडित प्रताप आनंद नावाचा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या संदर्भात SP कार्यालयात तरुणाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भारती मालवीय गेल्या। त्यावेळी त्यांनी सांगितले की शिक्षिका आणि मुख्याध्यापकांसमोर शिवीगाळ करणाऱ्या या युवकाने शाळेच्या परिसरात पार्क केलेल्या कारला दगड मारला। त्यावेळी माझ्या हातात फळ कापायचा चाकू होता। रागाच्या भरात हा चाकू प्रताप आनंदला लागला। मी त्याच्यावर जाणीवपूर्वक चाकू हल्ला केलेला नाही। दुसरीकडे गंभीर झालेला असलेल्या प्रताप आनंदच्या तक्रारीवरून खरगोन कोतवाली पोलिसांनी मिडल स्कूलमध्ये शिक्षिका असलेल्या भारती मालवीय या महिलेविरुद्ध FIR दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। या प्रकरणी खरगोन कोतवाली पोलीस स्टेशनचे TIBL मंडलोई यांनी माहिती दिली। मंडलोई म्हणाले की मोतीपुरा शाळेसमोर पार्क केलेल्या कारवरून झालेल्या वादामध्ये शिक्षिकाने धारदार शस्त्राने हल्ला केला। महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे।